नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर व्याकरण आहे त्याचं नाव काय आहे? क्रिया। काय आहे तिचं नाव? क्रिया। आणि हा क्रियाचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे क्रिया के अन्य भेद। क्रियाचे आणि दोन भेद आहे आणि हा क्रियाचा अन्य भेद आहे। तर क्रियाचे किती भेद आहे? क्रिया के तीन अन्य भेद है। क्रिया यांचे तीन अन्य भेद आलेले आहेत। तर पहिला कोणता आहे? पहिला आहे संयुक्त क्रिया, दुसरा आहे तुमच्या सहाय्यक क्रिया आणि तिसरा तुमचा आहे प्रेरणार्थक क्रिया। कळलं? हो, परत सांगते मी, बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या। बघा, क्रिया यांचा अन्य भेद आहे आणि क्रिया यांचा अन्य भेद तीन आहे। तर पहिला आहे तुमचा संयुक्त क्रिया, दुसरा आहे तुमच्या सहाय्यक क्रिया आणि तिसरा तुमचा आहे प्रेरणार्थक क्रिया। तर याबद्दल आम्ही पाहिले की क्रिया यांचा तीन भेद आलेला आहे। तर चला बघूया पहिल्या भेद मध्ये आपण काय पडणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, तर पहिला आमचा आहे तुमच्या समोर आलेला आहे संयुक्त क्रिया। कोणती क्रिया? संयुक्त क्रिया। तर संयुक्त क्रियामध्ये काय आहे बघूया। चला, वाक्य में एक से अधिक क्रियाओं का प्रयोग होने पर संयुक्त क्रियाएं होती हैं। तर इथे काय दिलेलं आहे? संयुक्त क्रिया हे काय आहे? संयुक्त क्रिया आहे जेव्हा वाक्यात एक से अधिक म्हणजे एक तर आहेत आणि अजून पण आहे तर क्रियाचा प्रयोग होऊन जात आहे, त्यांना आपण संयुक्त क्रिया असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, परत सांगू का? हो, बघा, संयुक्त क्रिया कोणाला म्हणतात? ज्या वाक्यात ऐका, ज्या वाक्यात एक ते अजून क्रिया असतात आणि त्यांचा प्रयोग केलेले असतात त्यांना आपण संयुक्त क्रिया असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, तर चला यांचं उदाहरण बघूया। तर पहिला बघा, रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे हैं। तर इथे तुम्ही बघणार की काय पहिलं उदाहरण आहे की रोजगार यांची तलाशातून लोक कुठे जात आहे? शहर यातून जात आहे। तर जा रहे हैं, तर याबद्दल तुम्ही बघणार की इथे एकच क्रिया आहे, कारण की जाणार ही क्रिया आहे पण तुम्ही बघणार की इथे एकच क्रिया आलेला आहे। तर यांना आपण काय म्हणतात? लवकरच सांगा। एक क्रिया आलेली आहे, तर जेव्हा तुम्हाला असं बघणार की एक ते अधिक क्रियाचा प्रयोग केलेले आहे त्यांना आपण काय म्हणतात? संयुक्त क्रिया असंही म्हणतात। कळलं? हो। दूसरा बघा, अतः हमने यह करके दिखा दिया। तर इथे आलेला आहे की अतः आम्ही हा सगळं करून दाखवले। तर याबद्दल तुम्ही बघणार की इथे पण क्रिया दिलेली आहे, तर यांना आपण काय म्हणतात? संयुक्त क्रिया असंही म्हणतात। कळलं की नाही? हो। आता तिसरा आहे तुमच्या समोर, आवश्यक सामग्री की सूची बनाई गई। तर इथे म्हणाले आहे की जेव्हा आवश्यक सामग्री यांची सूची बनवली तर याप्रमाणे तुम्ही बघणार इथे की बनाई गई हा एक क्रिया आहे, त्यांना आपण काय म्हणत आहे? संयुक्त क्रिया असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, अजून बघूया। चला बघा, नीचे काही वाक्य दिलेले आहे। बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो। तर खालती काही वाक्य दिलेले आहेत त्यांना आपल्याला वाचन करायचं आहे। कळलं की नाही? हो, बघा पहिला वाला, एक बार संकट आ गया। एकदा काय झाला? संकट आलेला होता। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हा आ गया एक क्रिया आहे, तर याप्रमाणे यांना काय म्हणतात? आपण संयुक्त क्रिया असंही म्हणतात। दुसरा बघूया। चला, दूसरा आहे, एक छोटे से घर में दादी माँ रहती थी। एक छोटासा घरी कोण राहत होता किंवा छोटासा खोडीतून कोण राहत होता? दादी माँ हा राहत होती। तर याप्रमाणे एक छोटासा खोडी आहे त्यातून दादी माँ, आजी ज्यांना आपण म्हणतात आजी, हे राहत होती। तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की इथे अधोरेखित केलेले आहे। तिसरा आपल्या समोर आलेला आहे, हम सबने पुल की जानकारी पढ़ी है। तर याबद्दल तुम्ही बघणार की पडी है, तर या पडी हे परिवर्तन कसं पुणे होणार आहे किंवा कसं आहे? तर यांना आपण काय म्हणतात? लवकरच लवकर सांगा। काय म्हणतात? संयुक्त वाक्य असंही म्हणतात। आता बघा इथे, इन वाक्य में आ गया, रहती थी, पड़ी है, क्रिया शब्द है, परंतु सभी क्रियाएं एक से अधिक है, ये संयुक्त क्रिया है। तर इथे तुम्ही बघणार की आ गया आणि रहती है आणि पडी है याबद्दल तुम्ही बघणार की या क्रियामध्ये अधिक क्रिया लागलेली आहे, तर यांना आपण काय म्हणतात? संयुक्त क्रिया असंही म्हणतात। कारण की मी जेव्हा परिभाषा तुम्हाला सांगत होती
तिथे पण मी तुम्हाला हे सांगत होते की जेव्हा एक क्रिया लागलेली आहे आणि त्यांच्यासोबत अधिक क्रिया लागली आहे तर त्यांना आपण काय म्हणतात, त्यांना आपण संयुक्त क्रिया असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. तर दुसरा बघूया चला. तर आपला पहिला क्रिया झालेला आहे. पहिला क्रिया कोणता होता? संयुक्त क्रिया. आता आपण बघणार आहे दुसरा कोणता आहे? सहायक क्रिया. कोणता आहे? सहायक क्रिया. तर चला बघूया. बघा, सहायक क्रिया जो क्रिया मुख्य क्रिया का अर्थ प्रकट करने में सहायता प्रदान करती है वह सहायक क्रिया कहलाती है. तर इथे बघा काय दिलेले आहे, जे पण क्रिया काय दिलेले आहे, जे पण क्रिया मुख्य क्रियाचा जे मुख्य क्रिया जे म्हणजे सर्वश्रेष्ठ महत्वाची जे मुख्य क्रिया आहे त्यांचा अर्थ प्रकट करून देत आहे, अजून त्यांची सहायता प्रदान करत आहे, त्यांना आपण सहायक क्रिया असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. परत सांगते मी, ऐका नीट प्रमाणे. हो. ज्या क्रियाचा मुख्य क्रिया यांचा अर्थ प्रकट करून देत आहे आणि त्यांची सहायता प्रदान करत आहे त्यांना आपण सहायक क्रिया असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. आता आम्ही खाली पडूया. नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. खालती काही वाक्य दिलेले आहे त्यांना आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा वाचन करायचं आहे. बघा, हम सबने पूल की जानकारी पढ़ी है. आम्ही सगळं काय केलेले आहे, पुला यांची जानकारी वाचलेली आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे जे पडी हे यांचं मुख्य क्रियाचा अर्थ प्रकट करून देत आहे. तर यांना आपण काय म्हणतात? सहायक क्रिया असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. आता दुसरं बघूया चला. पीने के पाणी लाने के लिए दूर दूर तक जाना पड़ता है. पियासाठी पाणी म्हणजे पिण्यासाठी पाणी घ्यायला आम्हाला खूपच दूर दूर म्हणजे खूपच दूर आहे त्यातून जाणार हवे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे पियाचं पाणी घ्यायला आम्हाला खूपच दूर जावे लागते. तर याप्रमाणे पडता आहे तर हा एक काय आहे? सहाय्यक क्रिया दिलेली आहे. तर यांना आपण काय म्हणतात? सहाय्यक क्रिया असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. आता बघा इथे पड़ी है, जाना पड़ता है, क्रियाओं में पढ़ना और जाना मुख्य क्रिया शब्द है. तर इथे तुम्ही बघा की जेव्हा इथे लिहिलेलं आहे पड़ी है किंवा जाना है म्हणजे पड़ी है आणि जाना पड़ता है तर क्रिया में पढ़ना और जाना मुख्य क्रिया शब्द आहे. तर हा सगळं जे आहे पड़ी जाना पड़ता हा जी क्रिया आहे आणि यांचा मुख्य क्रिया शब्द है. पर ये अर्थ को पूरी तरह स्पष्ट नहीं कर पाते हैं. परंतु हा अर्थाला खूपच स्पष्टीकरण नाही करून देत आहे. अर्थ को पूर्णता देने के लिए अर्थाला पूर्णता म्हणजे अर्थ पूर्ण आहे त्यांना देण्यासाठी सहाय्यक क्रिया शब्दों की आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी सहाय्यक क्रिया यांची शब्दाची आवश्यकता खूपच आहे. बघा इथे जसं हे और पडता म्हणजे इथे हे और पडता सहाय्यक क्रिया शब्द हे आणि इथे जे सहाय्यक क्रिया शब्द आहे ते कोणती आहे? हे आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. परत सांगू का? चला परत सांगते मी तुमच्यासाठी परत सांगते. बघा इथे काय दिलेले आहे? पडी हे म्हणजे इथे जे शब्द दिलेला होता तुमचा प्रश्न दिलेला होता त्याप्रमाणे इथे दिलेले आहे की पडी हे आणि इथे जाना पड़ता है. तर याबद्दल जाना पड़ता है तर क्रियाओं में पढ़ना और जाना. ऐका, क्रियामध्ये पडणा किंवा जाना हा जाना मुख्य क्रिया शब्द आहे. हा सगळं काय आहे? मुख्य क्रिया शब्द आहे. तर याबद्दल बघा पर अर्थ को पूरी तरह स्पष्ट नहीं कर पाते परंतु या अर्थाला पूर्णतः स्पष्ट करू नाही देत आहे. याबद्दल अर्थ को पूर्णता देने के लिए सहायक क्रिया शब्दों की आवश्यकता होती है आणि जेव्हा अर्थला पूर्णता म्हणजे अर्थ पूर्ण झालेले आहे यांचा देणारपेक्षी तो आपल्याला काय करायचं आहे? सहायक क्रिया यांच्या शब्द आवश्यकता आहे. जसं इथे हे और पडता है तर याबद्दल सहायक क्रिया शब्द कोणती आहे? इथे लवकरच लवकर सांगा. हा खरंच काय आहे? हे हा शब्द आहे ते जोडून सहायक क्रिया तयार होत आहे. कळलं आता सहायक क्रिया काय आहेत? हो. तर अजून बघूया चला. बघा सहायक क्रिया यांचं काही अन्य उदाहरण बघा. घर घर में शौचालय जैसी सुविधा के लिए लोग जागरूक हो रहे हैं. घर घर म्हणजे घरात घरात हे जे शौचालय यांची सुविधासाठी लोक खूपच जागरूक हो रहे हैं.
कारण की त्यांना बाहेर नाही जायचं, घरातून कुठेतरी शौचालय बांधायचं आहे. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की रहे हे, तर हा एक सहाय्यक क्रिया आहे. रहे म्हणजे हे यांचं सहाय्यक क्रिया आहे आणि यांचा अर्थ स्पष्ट करून देत आहे, तर यांना आपण म्हणतात सहाय्यक क्रिया असंही म्हणत आहे. आता दुसरा बघा, येसबा गांव के ठीक बीच में एक नाला बहता था. येसबा या गावातून एक ठीक मध्यमातून एक नाळा वाहत होता, म्हणजे नाला खूपच वाहत होता. तर याप्रमाणे तुम्ही बघणार इथे था, तर हात ओढून जात आहे, बहता था, तर हात जे हे सहाय्यक क्रिया लागलेली आहे, तर यांना आपण म्हणतात सहाय्यक क्रिया असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. आता तिसरा, नाले में कई बार 5-5 फीट तक पानी भर जाता था. नाल्यात यातून किती वेळ 4-5 फीटातून पाणी भरलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार आहे की जाता था, तर हा ज्या जाता था यांना जोडून जात आहे, तर यांना आपण काय म्हणतात सहाय्यक क्रिया असंही म्हणत आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता आपल्या समोर किंवा तुमच्या समोर आलेला आहे प्रकार तिसरा. कोणता भेद आहे तिसरा? बघा, प्रेरणात्मक क्रिया. कोणता आहे? प्रेरणात्मक क्रिया. तर चला याबद्दल आपण काय आहे किंवा काय काय यांची परिभाषा आहे हे आपण बघूया. जो शब्द क्रिया ये बताए की, ज्या शब्द क्रिया हे सांगितले जाते की कर्ता स्वयं कार्य करके किसी दूसरे से करवाता है, वे प्रेरणात्मक क्रिया कहलाते हैं. तर इथे बघा, इथे जे प्रेरणात्मक क्रिया आहे त्यांची परिभाषा असे प्रमाणे दिलेली आहे की जो क्रिया शब्द, ज्या क्रिया शब्द हे तुम्हाला सांगून देत आहे की कर्ता स्वयं नाही कार्य करके, जे करता आहे ते स्वयं नाही कार्य करून दुसरों से करवाता, म्हणजे दुसऱ्याला सांगते की तू हे कार्य कर, त्यांना आपण म्हणतात प्रेरणात्मक क्रिया असंही म्हणतं. बघा इथे पहिला उदाहरण दिलेले आहे, दीदी दर्जी से कपडे सिलवाती है. तर इथे काय दिलेलं आहे की दीदी म्हणजे ताई जे आहे कपडे स्वतः नाही शिलते, कोणाला देते? दर्जीला. तर याबद्दल हा जे कार्य होता ताईचा होता, म्हणून त्यांनी नाही केलं आणि कोणी केलं? दर्जीने केले. तर याबद्दल इथे तुम्ही पाहणार की जे स्वतः कार्य करायचं होतं ते स्वतः नाही करायचं, दुसऱ्याला द्यायचं करायला, तर आपण त्यांना काय म्हणतात? प्रेरणात्मक क्रिया असंही म्हणतात. आता दुसरा बघा, पति जी बच्चों को फुटबॉल खिला रहे हैं. पतिजी हा कार्य कोणाचा होता? पत्नीचा. पण कोण करत होता? पती. तर इथे दिलेलं आहे की पतिजी बच्चों को फुटबॉल खिला रहे हैं. तर इथे त्यांचं जे पती आहे ते मुलांना फुटबॉल खेळत आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की खेळा म्हणजे दुसऱ्यासाठी शब्द वापरून जात आहे. तिसरा, नौकर मेहमानों को पाणी पिलाता है. नौकर म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या इथे अतिथी आलेला आहे, परंतु तुम्ही पाणी नाही दिले, कोणाला बोलले? नौकरला सांगितलं. याप्रमाणे हा जे आहे पिलाता है, तर हा आहे प्रेरणात्मक क्रिया. कळलं की नाही? हो. तर अजून बघूया. चला बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. पहिला, दीदी धोबी से कपडे धुलवाती है. दुसरा, माने माली से पौधे लगवाए. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हा जे दोघं कार्य आहे ते स्वतः नाही करून दुसऱ्याला दिलेले आहे कार्य करायचं. तर याबद्दल यांना आपण काय म्हणतात? प्रेरणात्मक क्रिया असंही म्हणतात. इथे बघा, यहाँ दीदी और माँ करता है. इथे दीदी म्हणजे ताई आणि आई काय आहे? करता आहे, पण वे स्वयं कार्य न करके किसी दूसरे से करवाते हैं. आणि ते स्वतः कार्य करून नाही स्वतः कार्य नाही करत आहे आणि दुसऱ्याला सांगितले की तुम्ही कार्य करा. दीदी धोबी से कपडे धुलवाती है, माँ ने माली से पौधे लगवाए. ताई जे इथे आहे त्यांनी काय केलं? धोबीला कपडे धुवून सांगितलं आहे आणि आईने काय केले? मालीला सांगितले की तुम्ही पौधे लावूया. तर याप्रमाणे धुलवाना और लगवाना काय आहे? प्रेरणात्मक क्रिया आहेत. कळलं की नाही? हो. तर याबद्दल असंही प्रेरणात्मक क्रिया दिलेली आहेत. तर आज आपण काय शिकलो? याप्रमाणे आपण आज शिकलो की क्रिया यांची अन्य भेद पण आहे आणि यांचं अन्य भेद 3 दिलेली आहे आपल्याला, संयुक्त क्रिया, सहाय्यक क्रिया आणि प्रेरणात्मक क्रिया. तर याबद्दल आपण पाहिले त्यांची परिभाषा आणि काही त्यांचं उदाहरण पण पाहिले आणि कशाबद्दल त्यांचं परिवर्तन होत आहे, कशाबद्दल सहाय्यक क्रियांचं परिवर्तन होत आहे. तर याप्रमाणे आपण पाहिले की जी क्रिया आहे त्या करताना पण आपल्याला असं पाहिलं आहे की कर्ता जे आहे ते स्वतः कार्य नाही करता, दुसऱ्यांना कार्य करतात. तर यांचं महत्त्व आपल्यासाठी किती आहे, या भाषा शब्दातून किती आहे ते आपल्याला बघणार आहे. भाषा रूपांतरण करण्याबद्दल हे सगळं खूपच महत्त्वाची आहे. तर यांना खूपच शांतताप्रमाणे तुम्ही ऐकून घ्या आणि त्यांचा वर्णन कसं प्रमाणे केलेले आहे किंवा कसं केलेले आहे हे सगळं तुम्हाला माहिती झालेली आहे. याबद्दल तुम्ही नीट प्रमाणे त्यांना ऐकून घ्या
आणि परत परत ऐकून का जेव्हा तुम्हाला नाही समजणार किंवा नाही कळणार तर तुम्ही परत परत घेऊन घ्या. कारण की हे जे भाषाबद्दल हा क्रियांचा उपयोग खूपच महत्त्वासाठी आहे. कारण की जेव्हा तुम्ही बोलता हा सगळं मिळून क्रियासाठीही करत आहे. तर यांना तुम्ही नीटप्रमाणे ऐका आणि करून घ्या. धन्यवाद.